1-2 मिनिटं मला सुद्धा ह्याच्यातून थोडा ब्रेक मिळतो म्हणून मला माहिती तुम्हाला पुन्हा एकदा त्या लिंकवर जॉईन करावं लागतं. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. त्यामुळं हे आपल्याला झूमवर असं आपण 2-2 वेळा लिंक जॉईन करतो. अं, आणि ह्याचा अजून एक फायदा असा आहे की मी 2 वेगवेगळे सत्र टाकू शकते जे थोडे कमी साईजचे असतात. मला ते सगळं अपलोडिंग एडिटिंगचं काम पण माझं सोपं होतं. त्यामुळे जे होत आहे ते आय ऍक्सेप्ट इट आणि ते चांगलंच होत आहे. तर जेव्हा आपण ह्या भगवंताच्या विचारामध्ये आणि गुणांमध्ये कुठल्याही कामाची सुरुवात करतो तेव्हा आपल्याला अनेक ठिकाणाहून मदत मिळते. जसे काल आपण उदाहरण बघितलं की सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आपण प्रसाद करत असतो किंवा जेवणाची काही आपण एक म्हणतो ना असं काहीतरी एक भंडारा सारखं अशा ठिकाणांमध्ये जेव्हा आपण कुठलंही एक सार्वजनिक काम हातात घेतो जी मोठ्या प्रमाणावर आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणावर देणगी लागते, मॅन पॉवर लागते, तिथं लोक असावी लागतात कामासाठी वगैरे. तर अशा वेळी आपण जेव्हा हे सगळं होईल आणि तो करून घेतो आणि आपल्या मनामध्ये काय हेतू आहे त्याचा, इंटेन्शन काय आहे माझं? माझं हे इंटेन्शन आहे की तिथं आलेल्या प्रत्येकाला तो प्रसाद मिळावा देवाचा आणि एक आनंदाचं वातावरण आपल्याला अनुभव करायचंय. मला आनंद मिळवायचा आहे, समाधान मिळवायचंय. असं काहीतरी करून जेव्हा मी हे बोलते ना की मी हे काम ह्याच्यासाठी करते की मला ईश्वराच्या त्या गुणाचा अनुभव घ्यायचा आहे. कुठला गुण? आनंद, समाधान, संतुष्टी, आतून जे आपल्याला फील होतं त्या सगळ्या गुणांचा. तेव्हा आपण जेव्हा असं म्हणून ते कार्य सुरुवात करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की त्या कार्यामध्ये विघ्न येतच नाहीये. जी लोक ते बंद करायचा पण प्रयत्न करू देत तिथं भगवंताचं संरक्षण असतं. अनेक शक्ती असतात आपल्यासोबत की जे आपल्याला ह्यामध्ये मदत करत असतात. ह्या पद्धतीने हे काम होतं की आपल्या प्रकाशापुढं त्या शक्तींनी किती जरी प्रयत्न केला तरी सुद्धा ते काम बंद पडत नाही आणि ते कुठून कुठून होऊन कसंही होऊन ते काम निर्विघ्नपणे पार पडतं. तर म्हणून इथं सांगितलंय की स्वर्गासारखी जर सुखी जीवन आपल्याला जगायचंय तर आपण प्रत्येक कामाची सुरुवात आपल्या दिवसभरामध्ये आपल्या डोक्यात जे विचार आहेत त्या विचारांमध्ये किती आपण ईश्वरी गुण आहेत हे बघा. जिथं मला असं वाटतंय की नकारात्मकता वाटते त्या ठिकाणी माझ्या विचारांमध्ये काहीतरी चूक आहे ज्याच्यामध्ये सुधारणा करायची गरज आहे. त्यासाठी आपल्याला सराव दिलेले पहिल्या आठवड्याचे की मी ईश्वरी प्रतिमेत आहे आणि त्याचे सगळे गुण माझ्यात आहेत. हे आपण सरावानी पुन्हा पुन्हा म्हणतो जेणेकरून माझ्या आतमध्ये ते उतरावं आणि हे केल्यानेच बदल होतात. कारण सुरुवात जर विचारापासून असेल निर्मितीची तर विचारांना जर बदलायचं तर मला शब्द बदलावे लागतील आणि ते शब्द बदलण्याचं काम आपण युनिफाईड मध्ये करतो. आज कोणी वाचतंय? मी वाचते. हो वाच. निदा. वाचा वाचा. पण जगाकडे इथपासूनच वाचायचं ना. हो हो. पण जगाकडे पाहिल्यावर जाणवते की असे घडत नाही. काय चुकते आहे तुमच्या स्वतःच्या आयुष्यात सुद्धा? संघर्ष, चुकीचे निर्णय, त्रास. त्रास आहे तर मग इथे काय चूक झाली? कोणतीही चूक झालेली नाही. तुम्हाला जे तुमचे दोष, संघर्ष आणि दुःख दिसते ते सुद्धा तुमची दिव्यता आणि पूर्णता दाखवतात. लक्षात ठेवा, तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत बनलेले आहात. ईश्वर सार्वभौम आहे. त्याने तुम्हाला त्याच्या विचाराने निर्माण केले म्हणून तुम्हीही सार्वभौम आहात. याचाच अर्थ असा की तुमच्याकडे स्वतंत्र इच्छाशक्ती, फ्री विल आहे. तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत बनलेले एक निर्माणकर्ता सुद्धा आहात. म्हणून तुम्ही तुमच्या विचारांनी निर्माण करता. हम्म. मग आपण तर असं म्हणतोय की अं, आपल्याला ईश्वराच्या गुणांमध्ये जगण्यासाठी बनवलं गेलंय. ईश्वराचं नियोजन काय होतं, प्लॅनिंग, की प्रत्येकाला जी इथं निर्मिती होती प्रत्येक जीवाची, जो माझ्यापासून वेगळा झालाय, परमात्म्यापासून जो जीव वेगळा झालाय, त्या प्रत्येक जीवाला जगण्यासाठी मी त्याला हे 100 माझे जे काही गुण आहेत माझ्यामध्ये 200-500 जे काही आहेत ते सगळ्या गुणांचं मी फाईल ट्रान्सफर करतोय. आणि माझी इच्छा अशी आहे, त्याचं प्लॅनिंग असं होतं की माझी इच्छा आहे की त्या प्रत्येकाने त्या ईश्वरी गुणांमध्ये जगून अनुभव घ्यावा. हे प्लॅनिंग होतं ना. पण तसं घडत नाहीये. म्हणून इथं लिहिलंय की जेव्हा आपण बघतो आजूबाजूला
युद्ध परिस्थिती, इतके वाईट अनुभव सुरू आहेत. आता तर टीव्हीवर एवढी भयानक न्यूज आहे की आपल्याला झोप पण येत नसेल. तर हे जे सगळं घडतंय, सगळ्या गोष्टी, हे कशामुळं मग? कुठे काय चूक होती? तुमच्या स्वतःच्याच आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक संघर्ष बघतोय, त्रास बघतोय. आपल्याकडनं निर्णय असे घेतले जात आहेत की जे आपल्याला वाटते की चुकीचे आहेत पुढे गेल्यानंतर. ही चूक केली आपण हे असं करून. ह्या सगळ्यांमध्ये मग काय अडचण, काय त्रास काय होतो आणि कशामुळे हे सगळं असं घडतंय? जर भगवंताचं नियोजन इतकं परफेक्ट होतं की आपल्याला हे सगळे अनुभव द्यायचे होते, अशी पृथ्वी निर्माण करायची होती की जिथं फक्त प्रेम असेल, आनंद असेल, सुख असेल. पण त्या पृथ्वीवर आज तसं आपल्याला दृश्य दिसत नाहीये. त्याच्या उलट दृश्य आपण बघतोय. त्यामुळं इथं एक आता जो पुढचा पॅरेग्राफ आहे की चूक काहीच झालेली नाहीये. बाबाजी म्हणतात, तुम्हाला जे काही तुमचे संघर्ष, दोष आणि दुःख दिसतात ते सुद्धा तुमची दिव्यता आणि पूर्णता दाखवतात. लक्षात ठेवा, ईश्वराच्या प्रतिमेत तुम्ही बनलेले आहात आणि ईश्वर सार्वभौम आहे. विचारांनी त्यांनी तुम्हाला निर्माण केलंय. आता ह्याचा अर्थ असा आहे की मी एक जीव म्हणून या सगळ्यांकडे बघते की हे दुःख आहे, हे त्रास आहे, हा आनंद आहे, ही गोष्ट मला सुख देते, म्हणजे ही चांगली. जी गोष्ट मला त्रास देते, माझ्या इच्छांपेक्षा वेगळं काहीतरी निर्माण करते, ती म्हणजे दुःख, अशी आपली व्याख्या आहे. माझा अनुभव काय की मला असं एक आयुष्य पाहिजे की जिथं भौतिक सुख आहेत सगळी, पण त्यातलं जर काही एखादं सुख नसेल ह्या जगामध्ये माझ्या, तर माझ्यासाठी ती इच्छा अपूर्ण राहिली आणि त्याला मी दुःख म्हणून बघते की हे नाहीये म्हणून मी दुःखी आहे. हा माणूस माझ्याशी असं वागत नाहीये किंवा हा माणूस माझ्याशी असा बोलतोय म्हणून मी दुःखी आहे. म्हणजेच आपण बाहेरच्या गोष्टींना धरून आपल्या आनंदामध्ये आणि दुःखामध्ये त्याला बसवतो, त्याची व्याख्या ठरवतो. हे आपल्यासाठी संघर्ष आहे. पण आपण इथं आत्मस्तराबद्दल बोलतोय, आत्मरूपाबद्दल बोलतोय. जेव्हा मी त्याचा विचार करते तेव्हा आपण आत्ताही या दुःखात असतानाही, या संघर्षात असतानाही आपण पूर्ण आहोत, दिव्य आहोत. कदाचित आत्ता हे आपल्याला पटणार नाही की हे काय सांगतोय, कारण आपण इथं शरीराबद्दल बोलत नाही आहोत. इथं आपण बोलतोय तो आत्मस्तरावरून. कशामुळे असं म्हणलं गेलंय? कारण मी जर ईश्वराच्या प्रतिमेत आहे आणि त्याचे सगळे गुण माझ्यात आहेत, तर मी आत्ताही प्रेम आहे, आत्ताही मी सुख आहे, आनंद आहे. हे सत्य आहे, हे सत्य आहे. पण केवळ मी ह्या अनुभवांना, जे माझ्यासमोर निर्माण झालेले आहेत, त्या अनुभवांना मी वर्गीकरण करते की माझ्या घरामध्ये फोर व्हीलर असेल तर मी सुखी, माझ्या घरामध्ये इतके सोनं असेल तर मी आनंदात आहे किंवा त्या गोष्टींचा मी आनंद घेऊ शकते. कारण माझ्यासाठी हे सगळं जग जे आहे ते एका प्रकाराने विभागलेलं आहे, म्हणजे द्वैतातूनच मी ह्या सगळ्या गोष्टींकडे बघते आणि हेच माझे अनुभव आहेत आतापर्यंत. पण जेव्हा मला समजायला लागतं की हा अनुभव आहे आणि त्या दृष्टीने मी त्याच्याकडे बघायला लागते, तेव्हा कदाचित ते आठवतं आपल्याला. एका स्टेजला आल्यानंतर ते रिअलायझेशन व्हायला लागतं की हे बाहेरचे आनंद मला आनंदी करू शकत नाहीयेत आतून. एका क्षणासाठी मी सुख त्याच्यात फील करते, पण काही वेळ गेल्यानंतर मला मला पुन्हा आतमध्ये तीच फिलिंग येते की काहीतरी कमी आहे. पण जेव्हा आपण ह्या गोष्टी समजून घ्यायला लागतो की हे दिव्यत्व आणि हे जे पूर्णता आहे ते आत्ताही माझ्यात आहे. कुठलीही अशी गोष्ट नाही की जी मला मला म्हणजे माझी चेतना, माझं जे हे रूप आहे आतलं, त्याला आत्ताही कुठलीही गोष्ट बाधा आणू शकत नाही, त्याला अपूर्ण करू शकत नाही. पुढच्या आपण अजून पॅरेग्राफ मध्ये जाऊ तेव्हा आपल्याला अजून कळेल की नेमकं अजून काय म्हणायचं. आता हे फक्त असं आहे की जिथं आपण आत्म्याच्या रूपाने बघतोय आता हे सगळं, की जरी मला हे दुःख वाटत असलं, जरी मला असं वाटतं की हा माणूस मला त्रास देतोय, तर मागच्या धड्यात सांगितल्याप्रमाणे तो अनुभव मीच निर्माण केलाय. मला त्याचा अनुभव घ्यायचा आहे की दुःख म्हणजे काय, निराशा म्हणजे काय, दारिद्र्य म्हणजे काय, रस्त्याच्या साईडला बसणारी जी लोक असतात,
जी भीक मागून आपलं आयुष्य चालवतात, त्यांनी असा अनुभव का निवडला, असं आयुष्य का निवडलं, ह्याच्या मागे सुद्धा हेच कारण आहे की ते अनुभव म्हणून बघतायत की कसं असतो. तो ईश्वर आहे जो आपल्यातून सगळे हे अनुभव घेतोय. आपल्याला असं वाटतं आपण अ, ईश्वराच्या हे करतोय किंवा, पण तसं नाहीये. हा ईश्वर आहे जो आपल्यातून हे सगळे अनुभव घेतोय. वेगवेगळ्या जीवांमधून वेगवेगळे अनुभव कलेक्ट होत आहेत. आणि त्यासाठी असं म्हणलंय की तुम्ही, ईश्वर सार्वभौम आहे आणि तुम्ही सुद्धा सार्वभौम आहात. याचा अर्थ आहे की फ्री विल आहे आपल्याकडं. मी आत्ता बसल्या बसल्या असं म्हणू शकत नाही की मेधाताईंनी एवढाच विचार केला पाहिजे ह्याच्या, की एवढाच विचार केला पाहिजे आजच्या पुरताच. मेधाताई उद्याचा विचार नाही करू शकत, असं जर मी त्यांना म्हणलं तरी सुद्धा त्या करू शकतात. की काल काय झालंय, उद्या काय होणार, हे सगळं डोक्यात त्यांच्या विचार सुरू आहेत. म्हणजे सार्वभौमत्व आहे, फ्री विल आहे, की त्या फ्री विलनी तर पाहिजे तिथं जाऊ शकतात आत्ता बसल्या बसल्या या क्षणाला सुद्धा. ही शक्तीच आहे ना. जेव्हा मी इमॅजिन करते की माझ्या आयुष्यामध्ये हे सगळं दारिद्र्य जे आहे, माझ्या शरीरातला हा रोग जो आहे तो सगळा दूर झालाय आणि मी एक सुंदर असं एक शरीर घेऊन निरोगी आयुष्य जगते आणि भरपूर पैसा असलेला, माझ्याकडे करोडोनी पैसा आहे, संपत्ती आहे. हा विचार मी करू शकते. ती इच्छा म्हणजे फ्री विल जी आहे ती माझ्याकडे आहे. त्यासाठी कुणी रोखू शकतं का? कदाचित नोकरीवरून मला काढलं जाईल, तिथं माझे पैसे थांबवले जातील, सॅलरी, माझ्याबद्दल अनेक गोष्टी घडतील. पण ही जी विचार करण्याची शक्ती आहे ती माझ्याकडे आत्ताही आहे, या क्षणालाही आहे. जरी माझा पगार बंद झाला तरी सुद्धा माझी ती शक्ती सुरू आहे आणि त्यातून मी काही गोष्टी निर्माण करू शकते, अनेक गोष्टी निर्माण करू शकते माझ्या विचारातून. म्हणून इथं असं सांगितलं गेलंय की सार्वभौम म्हणजे काय, की आपण जरी आता बघत असलो की हे माझ्याकडे नाहीये आणि हे माझा संघर्ष आहे आणि हे मला असं बोलले म्हणून किंवा हे असं झालं म्हणून माझ्या आयुष्यात दुःख आहे, तरी सुद्धा आपल्या इच्छेनी, आपल्या विचारांनी आपल्याला पाहिजे तसं आयुष्य आपण निर्माण करायला मोकळे आहोत, फ्री आहोत. ती शक्ती आपल्याकडनं कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. जसे आपण आपला ईश्वर जसा निर्माण करतो, सृजन करतो, रचना करतो वेगवेगळ्या. आज जसं आपण ग्रुपवर बघितलं, छोटंसं ते फुल, छोटंसं ते कुठेतरी फटीत आलेलं ते छोटंसं एक झाडाचं पान, ज्याचं ते रोप, इतकंसं रोप आहे ते कुठेतरी आलंय. अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलं, फळं, ती त्या त्या सीझनला येतात, ते ते कलर घेऊन येतात, अनेक विविध रंगाचे कलर आहेत. हे सगळ्या ज्या रचना आहेत त्या कुणाच्या तरी विचारातून आलेल्या आहेत. जेव्हा कुणीतरी विचार केला असेल बघा ना, की उन्हाळा सुरू आहे ना, काहीतरी असं फळ पाहिजे जे शरीराला थंड देईल, थंडावा देईल, असा कुणीतरी विचार केलाय. कदाचित तेव्हा ते फळ अस्तित्वात नसेल. आपल्याला काय माहिती आंबा कधीपासून येतोय, आंब्याची सुरुवात कशी झाली, आपल्याला माहिती आहे याच्याबद्दल काही? मला तरी माहित नाहीये त्याबद्दल. तर अशा सगळ्याच फळांची निर्मितीची सुरुवात कुठून झाली, कुणाच्या डोक्यातून आली, ते जे पहिलं बी आहे त्या फळाचं, हे कुठून आलं अस्तित्वामध्ये? आपण हापूस, देवगड, हे ते सगळे आपण त्याच्यात वर्गीकरण करतो, पण मुळात ही फुलं, ही फळं, त्याची निर्मिती कशी झाली, ती कुठून त्या बिया आल्या? ज्या कोणी हा विचार केलाय की हिवाळ्यामध्ये माझ्या शरीराला थोडी उष्णता पाहिजे किंवा ह्या गोष्टी पाहिजेत, त्या विचारांमधून जशी गरज आहे त्याप्रमाणे त्याची निर्मिती झाली. आपल्या घरामध्ये पूर्वी आपण खाली बसून स्वयंपाक करायचो, मग बायकांचे पाय दुखायचे. मग कुणीतरी म्हणलं, अरे जरा छान असं ओटा बिटा पाहिजे होता ना, मग उभं राहून सुरू झाला, मग खरंच तसा ओटा वगैरे आला, मग त्या पद्धतीने सुरू झालं. आता आपण घरामध्ये रोज काहीतरी नवीन आपल्या गरजेनुसार करून घेतो, कस्टमाइज करतो. का असं आहे की पूर्वी जे होतं अगदी तसंच, एकही बदल, इकडचं पान इकडं हललं नाही, अजूनही समाजामध्ये सेम पद्धती होत आहेत, असं आहे का? किती बदल झालेत. रोज काहीतरी नवीन टेक्निक आहे, नवीन सॉफ्टवेअर आहे, प्रत्येक क्षेत्रात बदल होत आहेत. मग हे कशामुळे होतंय? की माणसाला आधी वाटते ती गरज, त्या गरजेतून येतो तो विचार, त्या विचारातून होते ती निर्मिती. डिमांड तसं सप्लाय. त्या पद्धतीने ही फळं असतील, फुलं असतील, ह्याचा पण कुणीतरी निसर्गातून विचार केलाय की हे पाहिजे, म्हणजे हे आपल्याला बरं पडेल शरीराला, मानवी शरीराला ह्याची गरज आहे. ह्याप्रमाणे ती फळं पण निर्माण झाली. म्हणजे बघा प्रत्येक गोष्टीच्या मागे किती विचार आहेत. आणि ही जी फ्री विल आपल्याला आहे,
त्यातून आपण काहीही आपल्या आयुष्यात सृजन करू शकतो, पाहिजे ते मिळवू शकतो. जसं माझं आयुष्य मला पाहिजे, वास्तव पाहिजे, ही लोक माझ्या आयुष्यात पाहिजे, हे सुद्धा आपण ठरवू शकतो आपल्या विचारांनी. इतकी शक्ती आपल्यात आहे, केवळ आपण तितके जागे नाही आहोत. आपल्याला ते ज्ञान नाहीये. आणि जेव्हा ते ज्ञान येतं तेव्हा त्या ज्ञानातून आपण मुक्ती मिळवतो. म्हणून ज्ञानाला आपण प्रकाश म्हणतो. तर ह्या पद्धतीने इथं सांगितलं की आत्ता जरी आपल्याला वाटत असलं की माझ्या आयुष्यात संघर्ष आहे, तरी सुद्धा आपण ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहोत, हे सत्य आहे, जे बदलणार नाही, कुठल्याही परिस्थितीने बदलणार नाही, ह्या भौतिक जगातल्या तर नाहीच नाही. हा मेधा, तर इथून वाचा. हा. ज्याच्यासोबत तुम्ही एक आहात तो ईश्वराचा विचार तुमच्यासाठी सतत उपलब्ध आहे. तुम्ही त्या विचारासोबत राहणे निवडू शकता. ती तुमची निवड आहे. तुम्ही तुमच्या रचनांसाठी ईश्वराच्या विचारांचा वापर करता किंवा तुम्ही स्वतःचा कोणता तरी विचार निवडता, ही तुमची स्वतंत्र इच्छा आहे. मात्र तुमच्या रचनेमध्ये तेच गुण असतील जे गुण तुम्ही त्याला देता. अनेक वेळा निर्मिती करताना तुम्ही स्वतःचे विचार निवडले आणि एक दुःख देणारा अनुभव तयार केला आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुःखी आहात, पण हे अशक्य आहे. हम्म. तुम्ही म्हणजे आता ह्या पॅरेग्राफ मध्ये आपण हे बघतो की तो जो ईश्वराचा विचार आहे, ज्या विचारातून सृष्टीची निर्मिती झाली, ब्रह्मांडाची झाली, माझी झाली, तुमच्या सगळ्यांची झाली, तो विचार आपल्याला जवळ सतत आहे. आपल्याजवळ सतत आहे म्हणजे काय? ईश्वराचे सगळे गुण माझ्यात आहेत, त्याचे सगळे विचार माझे, हे आपण दावा करतो. हे आपल्याला सत्य सांगितलं गेलंय, कारण आपण त्याच्यापासून आलेलो आहे. मग जर असं आहे तर ईश्वर जो विचार करतो, ज्या विचारातून मी निर्माण झाले, तो एक विचार आहे. समजा एक कंपन आहे, व्हायब्रेशन आहे. विचार काय, शेवटी एनर्जीच आहे ना, व्हायब्रेशनच आहे ना. तो विचार माझ्याकडे सतत आहे म्हणजे काय? माझाच विचार. ईश्वराच्या विचारातून मी आले, म्हणजेच मी ईश्वराचा विचार आहे. मग माझ्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन, माहिती मला सतत उपलब्ध आहे की मी कोण आहे. मी आज जो फक्त विचारायला उशीर, माझ्या उच्चस्वला मला सगळं समजतं. आपल्याला ती उत्तर मिळतात ध्यानात, किंवा आपण जेव्हा विचारतो तेव्हा मिळतात, पण आपण ते विचारत नाहीत, आपल्याला माहित नाही हे सगळं. आपण आपली उत्तरं शोधायला कुठल्या तरी बाहेरच्या माणसाला पकडतो आणि त्याला जाऊन विचारतो की माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे सांग, किंवा हे असं का झालं सांग, जे आपण ह्या मार्गामध्ये आता समजून घेतो. त्यामुळं आपण, आपली चॉईस आहे की मला ईश्वराच्या विचारामध्ये राहायचंय का माझा स्वतःचा कुठला तरी असाच बाहेरून आलेला निगेटिव्ह विचार वापरायचा आहे. कारण आपले विचार मूळतः निर्माण कसे होतात? कुठल्याही कामाची सुरुवात करताना नकारात्मक विचार येतात, भीती येते. त्यामुळे इथे असं सांगितलं की तुम्ही तुमचा पण विचार निवडू शकता किंवा तुम्ही ईश्वराचा विचार निवडा. तुम्हाला फ्री विल आहे, स्वतंत्र इच्छा, तुमच्यावर कुठलीही जबरदस्ती नाहीये की तुम्ही ईश्वराच्या विचारांनीच चाललं पाहिजे, नाही. आपण आपले विचार निवडू शकतो. आणि त्या विचारांनी सुरुवात म्हणजे काय? मी सुरुवात करताना कदाचित माझ्या डोक्यात असं आलं की हे काही काम होणार दिसत नाही मला, ह्याला काही, मला काही ह्याच्यात काही स्कोप दिसत नाहीये, हे होईल का नाही, पण ठीक आहे चला करून बघू. हा माझा विचार आहे. ईश्वराचा विचार काय? ह्या कामातून मला आनंद मिळेल, कुणासाठी नाही, दुसऱ्यासाठी, माझ्यासाठी मी हे काम करेन. हा विचार म्हणजे ईश्वराचा विचार आहे की मी त्या कामामध्ये आनंद बघते, भलेही त्या कामाचा रिझल्ट, फळ कसं आहे मला माहित नाही, मी कर्म करते. हा ईश्वराचा विचार आहे, कर्म कर, फल की चिंता नाही. म्हणजेच केवळ मला आनंद घेण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी, भलेही मी त्याच्यात एकदा दोनदा पडेन, पण मी सुरुवात करताना अशी करेन की मला ह्याचा अनुभव घेऊन बघायचा आहे, आणि म्हणून मी हे काम करते. मला ह्याच्यातून एक आनंद घ्यायचा आहे. ती ते काय असतं, जिंकणं काय असतं, एक मोठा प्रसिद्ध व्यक्ती होणं काय असतं, हे मला बघायचंय. म्हणजे तो विचार आपण निवडू शकतो की भगवंताच्या विचारांमध्ये, गुणांमध्ये एक गुण असाही आहे की जिथं समृद्धी मला अनुभव करायची, मग आपण करू शकतो, असं इथं सांगितलंय. आणि जेव्हा आपण आपले काही असे विचार टाकतो, भीतीचे, त्रासाचे, अरे आता हे करायचं का परत, अरे देवा आता हे परत ह्याच्यात वेळ घालवायचा का माझा, पुन्हा तेच करायचं का, आज काल केलं एखादं काम आणि आज पण,
स्वयंपाक असेल किंवा इतर घरातली कामं असतील आपल्या बाबतीत सांगते. त्यावेळी जेव्हा आपण असं जरा कंटाळा करून थोडंसं हे करून करतो तर बघा बऱ्याचदा काम असं तसंच होतं. पण जेव्हा आपण खूप उत्साहाने की ठीक आहे आज पुन्हा एकदा तो अनुभव घेऊन बघू, असं फार कमी होतं, तेवढी एनर्जी आपल्यात नसते मोस्टली. पण जेव्हा आपण असं करून करतो की ईश्वराच्या विचाराने सुरुवात करतो त्या कामाची, तेव्हा त्या कामाची एनर्जी वेगळी असते, त्या कामाचं स्वरूप वेगळं असतं. पण आपण जेव्हा आपलं एखादा विचार टाकतो आणि समजा तो अनुभव इतका चांगला नाहीये, त्याचा रिझल्ट इतका चांगला नाहीये, तर बाबाजी म्हणतात ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुःखी आहात, कारण ते अशक्य आहे. आपण केवळ एक अनुभव म्हणून करतोय की त्याचं फेल्युअर जरी असेल ना, ते काम तितकं छान जरी झालं नसेल, 100% परफेक्ट जरी झालं नसेल ना, तरी सुद्धा मी ते काम निवडलंय माझ्या फ्री विलनी. म्हणजे त्याची जबाबदारी आपण घेतोय. ते शिकवतायत बाबाजी, की त्याची जबाबदारी आपणच घेतो. की जरी हे दुःख देणारं असेल ना, एखादा माणूस असा वागला किंवा माझ्या कामामध्ये तितकं 100% यश नाही आलं, तरी सुद्धा हे माझं काम आहे. कारण ते मी स्वतः निर्माण केलंय आणि तो माझा अनुभव आहे. म्हणून मी आज जी सुरुवात केली पहिली, की स्वतःचे दोष पण ऍक्सेप्ट करा. कारण आपण दोषांना लांब केलं, हे माझं नाहीये, हे मला असं सुधरवायचं, असं अशा पद्धतीने करायचं नाहीये त्याला. कारण ते जरी आपल्याला दोष वाटत असले, नकारात्मकता वाटत असली, तरी अंधार वाटत असला तरी तो माझाच आहे, माझाच पार्ट आहे एक. त्यामुळं ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुःखी आहात, कारण ते दुःखी असणं आणि ते म्हणजे काय म्हणू शकते मी, त्या संपूर्णता, परिपूर्णता आपली हे अशक्य आहे. आपण केवळ अनुभव म्हणून त्याच्याकडे बघतोय, पण आपण मुळात तसे नाही आहोत. आपण मुळात परिपूर्णच आहोत. आपण आनंदाचंच आहोत. मूळ ईश्वराच्या विचारात जेव्हा आपण असतो तेव्हा आपण तसेच आहोत, ईश्वराप्रमाणेच. केवळ आपण जेव्हा त्याच्यापासून वेगळे होतो आणि आपल्या विचारांमध्ये येतो तेव्हा आपण तसा अनुभव तयार करतो. हा, मी तर इथून माझा. तुमची परिपूर्णता बदलू. बरोबर आहे ना? हा. तुम्ही 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 तुमची परिपूर्णता बदलू शकत नाही, पण निर्माता म्हणून तुम्ही पूर्णतेपेक्षा कमी वाटेल असं काहीतरी निर्माण करता आणि तेच अनुभवता. जेव्हा तुम्ही ईश्वराच्या विचाराने कोणत्याही निर्मितीची सुरुवात करता, केवळ तेव्हाच तुम्ही परिपूर्णता आणि त्याच्या इतर अद्भुत गुणांचा खात्रीने अनुभव घेऊ शकता. खरं तर तुम्ही तुमच्या विचारांनी निर्माण केलेले हे जग एक माया आहे. ते सत्य नाही. कारण सत्य शाश्वत असते. कधीच बदलत नाही. सत्य हे ईश्वराच्या त्या विचाराचे वर्णन करते, ज्याने आपली आणि विश्वाची निर्मिती केली आणि तो ईश्वराचा विचार सत्य आहे. तो विचार सुख देतो, दुःख कधीच देत नाही. तो विचार आनंद आणि करुणेबद्दल बोलतो, कधीही निराशेबद्दल बोलत नाही. हा. तर हे एवढंच आपण आज घेणार आहोत आणि आज आपण आपलं सत्र थांबवू. मला वाटतं ह्यानंतर एवढाच एक पार्ट राहिलेला आहे जो आपण उद्या कव्हर करू शकतो, कारण गडबडीत काही करायची आपल्याला एवढी गरज नाहीये. आपण सावकाश हे आपण पुढे नेणार आहोत. कारण हा धडा असा आहे की तो पूर्णपणे ईश्वरी विचारावर बोलतो. काही सत्य आपल्याला सांगतो जी आत्ता आपल्याला पटत नाहीये. त्याला थोडा वेळ लागेल आतमध्ये उतरवायला, समजून घ्यायला. ह्याची अनेक उदाहरणं आहेत. ती उदाहरणं मी तुम्हाला आत्ताच देऊ शकत नाही, कारण तेवढा वेळ पण आपल्याकडे नाही. पण जसे आपण आठवडाभर या सत्रामध्ये आहोत, याच धड्यावर आपण काम करणार आहोत, आठवडाभर याचा सराव, तेव्हा हळूहळू ती उदाहरणं अजून बाहेर येतील. तुमच्याकडनं पण ती येऊ द्यात. तुम्हालाही ह्याच्यामध्ये काय जाणवतंय, काय वाटतंय, की कुठलं एक उदाहरण माझ्या रिअल लाईफ मधलं जे मी जगतीये त्यातलं कुठलं उदाहरण ह्या पॅरेग्राफला मी जोडू शकते, लिंक करू शकते. हे तुम्ही विचार करा ह्या गोष्टीचा. कारण हे कुणी शिकवण्याचा आणि शिकण्याचा अभ्यास नाहीये, बाबाजी म्हणतात तसं. हे असं आहे की प्रत्येक जण आपापल्या अनुभवांनी चर्चा करण्याचा अभ्यास आहे. त्यामुळे जरूर केवळ मीच सांगतेय ह्या पद्धतीने बघण्यापेक्षा माझा काय अनुभव मी इथे वापरू शकते किंवा मी काय विचार करू शकते, असे पण व्ह्यू तुमचे समोर आणा. तर हा असा एकदम खोलवर असा असा एक आपल्याला शिकवलं सांगितलं जातं इथं. आठवडाभर आपण ह्याचे सराव करणार आहोत, त्यामुळे काळजी करू नका. थोडंसं जड वाटत असेल तरी पुन्हा पुन्हा वाचून आपल्याला ते समजेल. आणि खास करून पुढे आपल्याला एक सराव दिलेला आहे छोटासा बाबाजींनी, जो आपल्याला ह्या सगळ्या बरोबर
करायचा, म्हणजे हे सगळं समजून घेतोय आपण की हे का करणार आहोत, हा विचारांमध्ये सुधारणा आपल्या का करायची आपल्याला, हे आपण समजून घेतोय की कुठं आपलं चुकलंय, की आपल्याला जे परिपूर्ण आयुष्य जगायचं होतं ते आपण जगत नाही आहोत, म्हणजे आपल्या विचारांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण विचार तर ईश्वराने परफेक्ट बाहेर टाकला होता, की ह्या ह्या गुणांसहित ही व्यक्ती जगेल असा विचार होता. पण ती व्यक्ती जगतीये का त्या गुणांसहित? नाही जगत आहे. त्या अनुभव करतीये का जे करायला पाहिजे, सुख अनुभव करायला नाही करत आहे. मग ह्याचा अर्थ असा की जो विचार त्या व्यक्तीकडून बाहेर टाकला जातोय तिथं काहीतरी गडबड आहे. कारण ईश्वराकडून जर आपल्याकडे विचार आले तर आपण सुद्धा तेच विचार बाहेर टाकून आपलं वास्तव बनवलं पाहिजे. पण आपण ते विचार बाहेर टाकत नाही आहोत. आपण निर्मिती वेगळीच करतोय, दुःखाची करतोय, निराशेची करतोय. म्हणून आपल्याला विचारांमध्ये सुधारणा करायची गरज आहे, ज्यासाठी आपल्याला पुढे जाऊन एक छोटासा सराव सांगितलाय. आपल्या उच्च स्वलच आपण विचारणार आहेत की काय सुधारणा करू दे, असा पद्धतीचा तो सराव आहे. पण त्याआधी आपल्याला हे सगळं समजून घ्यायचंय. म्हणून हे आपण करतोय धडा वाचन, की समजून घेतोय. कारण सराव जेव्हा समोर येईल आपल्याला तेव्हा समजेल की का मला हे करायचंय. त्याचं हे हे असं सत्य मला नाही वाटत आपण कुठल्याही पुस्तकात वाचलं असेल. त्याच्या मागचं एवढं विश्लेषण की काय गरजेचं आहे, कशासाठी गरजेचं आहे सुधारणा करणं. म्हणून हे सगळा जो धडा आहे ना, तो केवळ एक पुस्तक म्हणून नाही, ते खरं आपलं सत्य आणि ज्ञान आपल्या आतमध्ये उतरतंय. तर इथं एक पहिला जो पॅरेग्राफ आता मेधाताईंनी वाचला ना, तर बघा की तुमची परिपूर्णता तुम्ही बदलू शकत नाही. ऑलरेडी आपण एक आत्मा म्हणून त्या रूपामध्ये आपण परिपूर्ण आहोत. हा, पण मी काय करू शकते, परिपूर्णतेच्या खालचा एखादा कमी वाटेल, जिथं मला असं वाटेल अरे माझ्याकडनं काही 100% काम झालं नाही, हे तर फेल गेले मी, मी अपयशी ठरले, हे असं वाटणारं एखादं काम मी करू शकते. मी परीक्षेत नापास होऊ शकते. नापास होण्याचं जे दुःख आहे ते मी भोगते, ते मी सहन करते, ते अनुभव करते. मग मी रडते, निराश होते. मग मला काय वाटेल, मी नापास झाले म्हणजे मी लायकच नाहीये. करेक्ट आहे. आपल्याला आपल्या या लाईफमध्ये आपण असं म्हणतो की एखाद्या कामामध्ये अपयश मिळालं की आपण स्वतःला कमी लेखायला लागतो तिथं. पण तो आत्मा ऑलरेडी परिपूर्ण आहे, पण तो अशी निर्मिती करतो की त्याला असं वाटेल की मी परिपूर्ण नाहीये, मी त्याच्यापेक्षा खाली. स्वतःला कमी लेखण्याची निर्मिती करतो. किती अद्भुत आहे. का असं कोण करेल है ना, आपल्याला वाटतं. आपण असं का करू? कारण आपण ते अनुभव म्हणून जगत असतो, की मला बघायचंय नापास होणं म्हणजे काय असतं. लोकांनी हिणवणं, की हिला तर काहीच येत नाही, ही तर काहीच कामाची नाही, हा तर काहीच करू शकत नाही आयुष्यामध्ये, हा फेल आहे माणूस. हे ऐकणं त्या जीवाचे अनुभव असतात. म्हणून इथं दिलंय, एक निर्माता म्हणून तुम्ही पूर्णतेपेक्षा कमी वाटेल असं काहीतरी निर्माण करता आणि ते अनुभवता. जेव्हा तुम्ही ईश्वराच्या विचाराने कोणत्याही निर्मितीची सुरुवात करता, तेव्हा केवळ तुम्ही चांगल्या गुणांचाच अनुभव घेता. पण जेव्हा मी माझ्या त्या विचारांनी, जे ईश्वराचे नाहीयेत, त्या विचारांनी सुरुवात करते, तेव्हा माझी निर्मिती कशी असते? अपयशी, फेल्युअर, दुःखाची, निराशेची, दारिद्र्याची अशी. मग ती निर्मिती म्हणजे काय नेमकं? काहीही असं. अचानक नोकरीवरून काढून टाकणं, अचानक बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस होणं, पार्टनरनी धोका देणं, पैशाची सगळी जे काही कमवलंय सगळं घालवून बसणं, राजाचा रंक होणं. ही जी परिस्थिती, हे जे निर्माण केलं गेलंय, ह्यातून त्या जीवाला काय अनुभव येतात? दुःखाचे, निराशेचे, दारिद्र्याचे. म्हणजे ही निर्मिती कशी आहे? आपण ज्याला परिपूर्णता म्हणतो, ती तिथं खोटी ठरते ना मग. तुम्ही तर म्हणता आपण परिपूर्ण आहेत. पण ह्या माणसावर तर एवढं डोक्यावर कर्ज चढलंय. कसं काय हा माणूस परिपूर्ण आहे मग? येतो मनात प्रश्न. तसं वाटावं असाच एक अनुभव आपण निर्माण करतो, की ती परिपूर्णता आपल्याला समजूच नाही. अशा पद्धतीचं हे सत्य आहे, की तुमची परिपूर्णता बदलू शकत नाही. पण एक निर्माता म्हणून तुम्ही त्याच्यापेक्षा कमी वाटेल असं काहीतरी निर्माण करता आणि ते अनुभवता. हं? आणि दुसऱ्या, की तुमच्या विचारांनी निर्माण केलेलं हे जग एक माया आहे. कारण ते सत्य नाहीये. कारण सत्य हे कधीही बदलत नाही. माझ्या विचारांनी मी एक मोठी बिल्डिंग तयार केली आणि मी सांगते की ही बिल्डिंग मी बनवली, हे माझं घर आहे, माझं घर आहे.
भूकंप होतो, एका झटक्यात ते घर पडतं सगळं खाली. आता ते घर राहिलंय? माझं म्हणायला घरच राहिलं नाहीये. मग सत्य आहे ते? आपण तर म्हणतो सत्य शाश्वत आहे, सत्य कधी हालत नाही जागचं. हे घर माझं म्हणाला, तिथं घरच राहिलं नाहीये, मग सत्य कुठे गेलं? म्हणजे ती मिथ्या होती, भ्रम होता. म्हणून असं लिहिलं गेलंय की तुमच्या विचारांनी निर्माण केलेलं हे जग एक माया आहे, ते सत्य नाहीये. आणि सत्य जे असतं ते शाश्वत आहे, कधी बदलत नाही ते. सत्य हे ईश्वराच्या त्या विचाराचं वर्णन करतं ज्याने आपली आणि विश्वाची निर्मिती केली. चंद्र सूर्य हे दोन्ही जे आहेत आपण बघतो, जे ते सत्य आहेत. काही होऊ दे, भूकंप होऊ दे, काही होऊ दे, ते असतात, तिथं असतात, ते शाश्वत आहेत. ते आपला आत्मा इटर्नल आहे. शरीर जातं, शरीराला मरण आहे, पण आत्मा ही चेतना तशीच आहे, शाश्वत आहे. ती ती मरत नाही, त्याला मरण नाहीये. आपण म्हणतो आत्मा अमर आहे. म्हणजे ही अशी सत्य आहेत की जी मायेच्या पक्षा बाहेर आहेत. ती मायेत नाहीयेत अडकलेली. पण माया काय आहे? माझी प्रॉपर्टी, माझे दागिने, माझं घर, माझा पैसा, माझी मुलं, माझी भावंड, माझं कुटुंब, हे सुद्धा माया आहे. कारण एक वेळ अशी येते, माझं कुटुंब म्हणणारी कुटुंबातली लोक आपल्या जवळ नसतात. मग ते सत्य कसं काय? याचा विचार करा. मग हे जे आपल्या संतांनी सगळं सांगून दिले की मोहात अडकू नको बाबा, हे सगळं जाणार आहे एक दिवशी, हे शाश्वत नाहीये. हे आपल्याला बाबाजी ह्या पॅरेग्राफ मध्ये सांगतात की जे काही सत्य ईश्वराच्या त्या विचाराचं वर्णन करतं ज्याने आपली आणि विश्वाची निर्मिती केली, आणि तो ईश्वराचा विचार म्हणजे सत्य आहे. असे ईश्वराचे विचार, प्रेम हे सत्य आहे, आनंद हे सत्य आहे. माणसं येतील जातील मरतील या शरीरातून, सगळं होईल, ते जन्माला येतील पुन्हा जातील, पुन्हा येतील पुन्हा, पण प्रेम ही भावना, हा जो ईश्वराचा गुण आहे, तो सत्य आहे. प्रेम आहे या विश्वामध्ये भरून आहे, ते सत्य, त्याला मरण नाहीये. आनंद हे सत्य आहे. म्हणून असं म्हणतात की ह्या विचारांचं वर्णन म्हणजे हे विचार जे आहेत ती सत्य आहेत सगळी. तर अशी आपण मायेमध्ये जिथं अडकलोत ना, त्या गोष्टींबद्दल इथं थोडं सांगितलं जात आहे. तो विचार सुख देतो, दुःख कधीच देत नाही. आणि तो विचार आनंद आणि करुणेबद्दल बोलतो, निराशेबद्दल बोलत नाही. आपण ह्याच ठिकाणी थांबू की अं, हे जे ईश्वराचे विचार आहेत हे केवळ आपल्याला आनंद, करुणा, समृद्धी ह्या सगळ्या गोष्टी देतात. त्याचे गुण ते कधीही निराशा, दारिद्र्य, चुका ह्याबद्दल बोलत नाहीत किंवा गरिबी दाखवत नाहीत. पण आपल्या विचारांमधून आपण ते सगळं निर्माण केलंय. तर बाकीचा जो भाग आहे तो आपण उद्या घेऊ. मी हा जो पीडीएफ फाईल आहे ती आपल्या ग्रुपवर शेअर करते. इथपर्यंत हळूहळू वाचा. आता मला असं वाटतंय थोडासाच, एक दोन तीनच पॅरेग्राफ ह्याच्यामध्ये राहिलेले, ते आपण उद्याच्या आपल्या ह्याच्यामध्ये घेऊ. हा धडा थोडा मोठा आहे, दोन तीन नाही, जास्तच आहे. त्यामुळेच गडबड करायची नाही आपल्याला. पण तुम्ही धडा हळूहळू वाचायला सुरुवात करा, समजून घेऊन वाचा. बऱ्याचशा गोष्टी अजून क्लिअर होतील. एक आठवड्यामध्ये अजून हे थोडं आत उतरेल आणि आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रामध्ये. तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद, प्रेम आणि प्रकाश, आणि शुभ रात्री सगळ्यांना.